तर भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे आणि याचाच परिणाम मनोरंजन विश्वावर देखील झालाय। तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार त्यांचे कार्यक्रम रद्द करतायत। इतकंच नाही तर चित्रपटांच्या प्रदर्शनावरही त्याचा परिणाम होताना दिसतोय। कमल हसन यांच्या चित्रपटाचा ऑडिओ लॉन्च चेन्नईला होणार होता, तो देखील रद्द करण्यात आलाय। तर अरिजित सिंगचा चेन्नई कॉन्सर्ट देखील रद्द करण्यात आलेला आहे। सलमान खानचा यूके दौरा देखील रद्द झालाय। तर राजकुमार रावचा चित्रपट भूलचूक माफ 9 मेला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता हा चित्रपट 9 मे ऐवजी 16 मेला OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे। भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे भारत पाकिस्तान तणाव वाढल्यानं फवाद खानचा चित्रपट अबीर गुलालचं प्रदर्शन थांबवण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।